स्वादिष्ट स्वयंपाक करताना अतिशय महत्त्वाच्या 40 किचन टिप्स। नंबर 1, पुरणपोळी खमंग अधिक चविष्ट होण्यासाठी पुरणात जायफळ पावडर, वेलची पावडर शेवटी पुरण बारीक करून झाल्यावर घालावे। नंबर 2, पुऱ्या करताना पिठात 2 टीस्पून बेसन घालावे, छान रंग येतो तसेच पुऱ्या अधिक चविष्ट होतात। नंबर 3, सफरचंद कापून ठेवले तर ऑक्सिडेशन रिएक्शनमुळे ते काळे पडतात, यासाठी लिंबाचा रस किंवा व्हिनेगर तुकड्यावर लावावे। सॅलड करताना टिफिनवर देताना हे टिप्स नक्की वापरावी। नंबर 4, आंब्याचा रस जास्तच आंबट असल्यास त्यात खाण्याचा सोडा दुधात विरघळून घालावा, यामुळे आमरस आंबट जास्त लागणार नाही। नंबर 5, या दिवसात कोशिंबीर शिल्लक राहिल्यास लवकरच ती फसफसते, कारण त्यात दही असते, यासाठी दही स्वच्छ कापडात बांधून ठेवावे। त्यामधील पाण्याचा अंश निघून गेल्यावर दही कोशिंबीरमध्ये घालावे। नंबर 6, उन्हाळ्यात मुंग्या झुरळे घरामध्ये जास्तच येतात, यासाठी घराच्या सर्व कोपऱ्यात बोरिक ॲसिडची पावडर टाकावी, झुरळे मुंग्या होत सुद्धा नाही। नंबर 8, तीळ पांढरे वर्षभर चांगले राहण्यासाठी मंद आचेवर गॅसवर भाजून घ्यावे आणि थंड झाल्यानंतर हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवावे। हे केल्यास तिळामध्ये अळी जाळी पडत नाही। नंबर 9, घरात जर उंदीर असतील तर येण्याच्या जागेवर लाल तिखट भुरभुरावे, यामुळे उंदीर घरात कधीच तुम्हाला दिसणार नाही। नंबर 10, ज्वारीची किंवा तांदळाची जुनी पीठ असल्यास भाकर मोडते, यासाठी पिठामध्ये कोमट पाणी हाताला लावून मळावे। नंबर 11, आरशाला जर स्पिरिटने पुसल्यास आरसा स्वच्छ होऊन नवीन असल्यासारखा दिसतो। नंबर 12, सफेद कपड्याची कॉलर धुताना स्वच्छ निघत नाही, यावेळी लिंबाच्या रसाचा वापर करून स्वच्छ करावे। नंबर 13, या उन्हाळ्याच्या दिवसात इडली डोश्याचे पीठ लवकर आंबट किंवा खराब होते, यासाठी हिरव्या मिरच्या 6-7 तुकडे बॅटरमध्ये घालावेत। नंबर 14, कोथिंबीर उन्हाळ्यात लवकर सुकून जाते, यासाठी कोथिंबीर देठासकटच ओल्या कापडात गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवावी। नंबर 15, कोणताही पदार्थ तळताना तेलात थोडे मीठ घातल्यास पदार्थ तेलकट होत नाही, नक्की मीठ टाकून बघा। नंबर 17, या दिवसात कोणतेही पालेभाजी न्यूजपेपरमध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवावे, प्लास्टिक पिशव्यात कधीच भाज्या ठेवू नये। नंबर 18, चहामध्ये आल्याचा स्वाद कडवट न येण्यासाठी उकळल्यानंतर शेवटी आलं ठेचून घालावे, यामुळे चहाला अधिक स्वाद येतो। नंबर 19, मिसळीच्या रस्स्याला अधिक तर्री येण्यासाठी रस्स्यामध्ये गरम पाणी तसेच थोडी साखर घालावी, यामुळे रस्सा चविष्ट होतो। नंबर 20, लाल तिखट जर वर्षभर टिकवण्यासाठी त्यात अर्धी वाटी मीठ मिक्स करावे, यामुळे तिखट वर्षभर सुद्धा खराब होत नाही। नंबर 21, लसूण पाकळी तव्यावर गरम केल्यास साल लवकर निघून येते। नंबर 22, मिश्र डाळीचे सांडगे करताना लसूण ठेचून मिक्स करावा, यामुळे सांडग्याची भाजी स्वादिष्ट होते। नंबर 23, कार्यप्रसंगी सुके खोबरं अधिक आणले असल्यास लवकर खराब होते, यासाठी तूर डाळीच्या डब्यामध्ये खुपसून ठेवावे। नंबर 24, हमखास या दिवसात साखरेच्या डब्यामध्ये मुंग्या होतात, यासाठी डब्यात लवंगा ठेवाव्या, साखरेला मुंग्या कधीच लागणार नाही। नंबर 25, उडदाचे पापड बनवण्यासाठी पीठ मळून झाल्यानंतर 2 तास तरी एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवावे, तसेच पापड लाटतेवेळी पिठाला चांगले कुटून मळून घ्यावे, यामुळे पापड लाटण्यासाठी जास्त तुम्हाला कष्ट लागणार नाही। नंबर 26, उडदाच्या पापडाचे पीठ मळताना ज्या भांड्यामध्ये किंवा परातीला आणि हाताला तेल लावून घ्यावे, म्हणजेच परातीचे किंवा हात धुताना
त्याला चिकटलेले पीठ सहज निघते आणि यामुळे वेळ खूप वाचतो. नंबर 27, खीर पातळ झाल्यास 2 टीस्पून रवा भाजून घालावी. यामुळे खीर दाटसर होईलच, पण चवीला छान लागते. नंबर 28, पनीर नरम मऊ होण्यासाठी कोमट पाण्यात बुडवून ठेवावे. यामुळे पनीरला लागलेला वास सुद्धा निघून जातो. नंबर 29, या दिवसात काकडी, टमाटर, बीट, गाजर लवकर सुकतात. यासाठी 2 तास मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवावेत. नंबर 30, कोणत्याही धान्याला किंवा कडधान्याला कीड किंवा भुंगे लागू नये यासाठी एरंडेच्या तेलाचा हात चोळावा. यामुळे कधीच धान्य खराब होत नाही. नंबर 31, तुम्ही जर लस्सी बनवत असाल तर पाण्याऐवजी दुधाचा वापर करावा. यामुळे लस्सी अधिक चवदार होते. नंबर 32, भाज्यामध्ये जर मीठ जास्तच पडले असल्यास थोडे बेसन भाजून घालावे किंवा बटाट्याच्या फोडी घालाव्यात. यामुळे भाजी खारट होत नाही. नंबर 33, कारल्याची भाजी कडू होऊ नये यासाठी कारल्याच्या कापावर हळद, मीठ, अर्धे लिंबू पिळून 20 मिनिट ठेवावे. नंतर पाणी सुटल्यास पाणी काढून फोडणी द्यावी. यामुळे भाजी कधीच कडू होत नाही. नंबर 34, कोणतेही मसाले वर्षभर टिकण्यासाठी काचेच्या भरणीत भरल्यावर तळाशी हिंगाचे खडे ठेवावेत. हिंगाच्या खड्यामुळे मसाल्याचा सुगंध व स्वाद टिकून राहतो. नंबर 35, आमरस काचेच्या बाउलमध्येच ठेवावे. कोणत्याही धातूच्या भांड्यात ठेवल्यास रंग बदलू शकतो. नंबर 36, पावभाजीमध्ये थोडे लाल भोपळ्याची तुकडे टाकल्यास पोटाला त्रास होत नाही, तसेच पावभाजी चविष्ट होते. नंबर 37, बटाटे फ्रीजमध्ये ठेवू नये, हवेशीर ठिकाणी ठेवावे. तसेच कांद्यासोबत ठेवल्यास लवकर कोंब फुटून खराब होतात. नंबर 38, बटाट्याचे चिप्स बनवत असाल तर बर्फाच्या पाण्यात चिप्स काही तास ठेवून नंतर वाळवावेत. यामुळे चिप्स कडक, क्रिस्पी, खमंग होतात. नंबर 40, या दिवसात कलिंगड खात असाल तर शरीरातील हाडे मजबूत होऊन शरीरातील उष्णता कमी होते. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. व्हिडिओतील उपयुक्त किचन टिप्स आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा. तसेच आपल्या फ्रेंड फॅमिली सोबत शेअर करा. अशाच नवनवीन महत्त्वपूर्ण माहिती किंवा किचन टिप्ससाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन प्रथम तुम्हालाच मिळतील. धन्यवाद.